यात तिरंगा सन्मान समिती पुणे शहर ही समिती ही रॅली करते। यात फक्त भारतीय जनता पार्टी आहे किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं नाही। अमोलजी, तुम्ही पण या रॅलीमध्ये नक्की सहभागी व्हा। या वर्षी फर्ग्युसन रोडला केली आहे, पुढच्या वर्षी अमोलजींचं सहकार्य असेल तर आपण बांदेर बालेवाडीमध्ये करू। स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। पुण्यात देखील अशा तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले। मात्र या तिरंगा रॅलीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालोडकर यांनी आता विरोध दर्शवलेला आहे। तर या रॅलीमुळे पुणेकरांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागेल। त्यामुळे तुम्ही हे जो उपक्रम आहे तुमचा उपक्रम एखाद्या खुल्या मैदानात द्या, असा सल्ला त्यांनी आता भाजपला दिलेला पाहायला मिळतोय। त्या संदर्भात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी नगरसेवक पुनीत जोशी आहेत। अमोल बालोडकरांनी तिरंगा रॅलीला विरोध दर्शवलाय। खरं तर त्यांनी उपदेश दिलाय तुम्हाला की पुणेकर तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहू शकतात, त्यामुळे एखाद्या खुल्या मैदानात हा कार्यक्रम घेण्यात यावा। नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टी तिरंगा रॅली आयोजित करते हे मुळात चुकीचं आहे। ही रॅली आपल्या पुणे शहरात दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी म्हणजे कादरची पूर्वसंध्येला असते किंवा 2 दिवस आधी ही रॅली गेले अनेक वर्ष होते। यात तिरंगा सन्मान समिती पुणे शहर ही समिती ही रॅली करते। यात फक्त भारतीय जनता पार्टी आहे किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं नाही, तर तमाम पुणेकर राष्ट्र अभिमानासाठी तिरंग्याच्या सन्मानासाठी एकत्रित होतात। आपल्याला आठवत असेल ऑपरेशन सिंदूर नंतर देखील अशाच पद्धतीने पुणेकर एकत्र आले होते। पुणेकरांनी एकत्र येऊन एक मोठं तिरंगा सन्मानाचं एक या ठिकाणी रॅली केली होती। त्याच पद्धतीने ही तिरंगा सन्मान रॅली ही काय भाजपची रॅली नाही आहे। विषय राहिला दुसरा, कदाचित अमोल बालोडकरांना ही खंत आहे की या रॅलीमध्ये ते येऊ शकत नाही, तर तुमच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे, अमोलजी तुम्ही पण या रॅलीमध्ये नक्की सहभागी व्हा। तिरंगाच्या सन्मानासाठी, देशाच्या अभिमानासाठी पुणेकर म्हणून तुम्ही देखील या रॅलीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील जेव्हा या गौरव समितीने जेव्हा निमंत्रण दिलं त्यांनी ते स्वीकारलं, ते देखील येतात। ठीक आहे, कुठली राजकीय रॅली नाही। मी तर म्हणतो सगळ्यांनी, काँग्रेस, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्यांनी आलं पाहिजे। पुणे शहर पुणेकर म्हणून रस्त्यावर येणार आहेत, एक तिरंगा सन्मान यात्रा करणार आहेत। आणि ट्रॅफिकचा विषय झाला, ही रॅली 3 वाजता आपण करतोय, दुपारी 3 ते 5:30 अशा वेळेत ही रॅली आहे। कुठल्याही प्रकारे ट्रॅफिकला अडचण होणार नाही याची आपण काळजी घेऊ। यावर्षी फर्ग्युसन रोडला केली आहे, पुढच्या वर्षी अमोलजींचं सहकार्य असेल तर आपण बांदेर बालेवाडीमध्ये करू। मात्र अमोल बालोडकर देखील पूर्वी भाजपमध्येच होते, आता ते राष्ट्रवादीमध्ये आहेत। तसं तुम्ही त्यांना फोन करून आमंत्रण देणार आहेत का? कारण त्यांनी विरोध दर्शवलाय। हे काय तुमच्या माध्यमातून मी त्यांना आमंत्रण करतोय की अमोलजी उद्या दुपारी 3 वाजता आपण नक्की या रॅलीमध्ये सहभागी व्हा। देशाच्या अभिमानासाठी, तिरंगाच्या सन्मानासाठी आपण, आणि ते महायुतीचे हे आहेत, घटक पक्षातले प्रमुख नेते आहेत, त्यांनी नक्की यावं या कार्यक्रमाला। कसं आयोजन असणार आहे, एकंदरीत कोण कोण उद्या उपस्थित असणार आहे तिरंगा रॅलीमध्ये? पुणे शहरातले विविध क्षेत्रातील म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रातील लोक असणार आहेत। अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, मंडळ आहेत, गणेश मंडळ आहे, ढोल पथकं आहेत, यातली तरुणाई ही सगळी या रॅलीमध्ये उतरणार आहेत। आणि यात एक पक्ष किंवा एक संघटना अशी नाही आहे, तमाम पुणेकर विविध संघटना, संस्था या सर्व विषयांमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार। नक्कीच आपण जर बघितलं तर भाजपचे नगरसेवक पुनीत जोशी आपल्यासोबत होते। अमोल बालोडकर यांनी केलेल्या विरोधाला त्यांनी आता खरं तर ते भाजपचे म्हणजे मित्र पक्ष आहेत आमचे, त्यामुळे त्यांनी या रॅलीला आवर्जून सहभागी व्हावं, त्यांना आमंत्रित देखील आता भाजपकडून करण्यात आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे अमोल बालोडकर नेमकी आता यावर प्रतिक्रिया काय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।